नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 4 वाजलेत. दुपारी जेवण वगैरे आवरलं. त्यानंतर थोडीशी ऑफिसची कामं होती ती आवरली. थोडंसं झोपलो पण होतो एक 15-20 मिनटं. गावाला आल्यापासून आहे ना 15-20 मिनटं अर्धा तास जरी झोपलं ना तरी बरं वाटतं. तर आता संध्याकाळची वेळ आहे, जरा आईसोबत चाललो आहे लाकडं आणायला सपाटास. चला लाकडाला चला. मुंबईला जायच्या अगोदर छोटी मोठी कामं. कधी एकदा आणलीस का लाकडं? अच्छा, चला. अजून काय आईने तशी पाहिजे तशी लाकडं यावर्षी आणली नाही आहेत, आणेल हळूहळू. आता नंतर एकदा कृष्णासोबत वगैरे मी गेलो तर आणेन 1-2 भाऱ्या. संध्याकाळची वेळ आहे, 4-4:15 झाले तरी ऊन बघा किती भरपूर आहे. आणि आत्ता 1-2 फेरी जरी आणली ना लगेच काळोख होईल. दिवस छोटा आहे ना, तर चला निघूया. ऊन बघा कसं लागतंय. एक इकडं आहे, एक इकडं आहे. कोणाचं आहे काय माहिती. यावर्षी काजू खायला भरपूर मिळणार आहेत. पण आंबे लागतील का नाही? आंब्याला तुरे नाही पण अजून कुठं. उशिरा लागले तर लागतील. पण काजूला जो तुरा आलाय ना ते सगळे जर लागले तर काय काजू असतील गावामध्ये. आपले पण सपाटास मग लागतील. आंबे लागले पाहिजेत थोडेसे. म्हणजे कधी काय वर्षी आंब्याचं प्रमाण कमी असतं, तसं मला वाटतं ह्या वर्षी असेल. मग पुढच्या वर्षी जास्त आंबा लागेल. आणि पायरीकडे आपण चाललो आहे, जे पायरीच्या दिशेने. ते पोल वगैरे आता नवीन टाकलेत. तिकडे जो टावर लावला आहे ना तिकडे गावातून लाईट नेत आहेत. आणि गावात आमच्याकडे ना या नेगडी भरपूर आहेत, दिसत आहेत का? औषधी वनस्पती 2 असतात त्याच्यामध्ये, एक प्लेन आणि एक कात्री निंगड. निगूड किंवा निंगड असं बोलतात. दोन्ही बाजूने आहेत. शक्यतो कुंपणाला जास्त करून या निगडीचा वापर करतात. चालत आलेलं पायरीच्या झाडाखाली. इकडचं वातावरण तर मग एकदम प्रसन्न असतं आणि जास्त शुद्ध हवेचं ठिकाण पायरीचं झाड. इकडे गणपती बाप्पांची मूर्ती पण आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. इकडे आपली सह्याद्री. आणि हा काजू पण कधी असा लागलेला दिसायचा नाही. हा काजू पण भरपूर लागला आहे बघा, दिसला का? भरपूर मोहर आला आहे, भरभरून मोहर आहे. बघूया यातले किती काजू धरतात. कारण काय होतं आता थंडीमध्ये हवा पण भरपूर असते, तेव्हा एवढे काजू काय धरत नाहीत. हे बघा काजू आहेत. छोटा मोठा सगळा काजू तुरेल आहे. किती लागणार आहेत काय माहिती. थंडीमध्ये आहे ना आता डिसेंबर-जानेवारीला हवा भरपूर सुटते. त्या हवेपासून जो काही तुरा वाचेल त्याला काजू धरतील. आता आपल्या ह्याचं पण शेवग्याच्या शेंगाचं पण तेच होणार आहे. फुलं आलेत सगळ्या शेंगांना आता गावामध्ये. पण जेव्हा धरतील शेंगा तेव्हा धरतील. चला चालत कुठे आलं आहे तर आपल्या मामाच्या भातात. तर इकडे थोडी लाकडं वगैरे आहेत. तर आईचं आणि मामीचं काय बोलणं झालेलं, तर ती लाकडं न्यायची आहेत. तर इकडे बघा हा पण काजू आहे, छोटा मोठा काजू आहे. इकडे मामाचे काय आहेत 1 2 3 4 5 काजू आहेत आणि एक कलम लावला नाही. ते काजू मला वाटतं 2-3 वर्षाची काजू असतील, काही मोठी नाही आहेत. त्याला पण तुरे आलेत. हे बघा लवकर लागलेत, सगळे लागलेत वाटतं. हा बघा हा पण लागला आहे. 1-1 2-2 तुरे आले. गेल्या वर्षी लावलेले आहेत, मोठे 2 वर्षात आणलं होतं वाटतं. हे बघा मामा बघत असेल व्हिडिओ. मामाला गावावरून अपडेट खास. हे एक फक्त काजू नाही लागला आहे, लागला तर लागेल. कारण इकडे कोवली डेअरी येते आता, त्याला आला तर तुरा येईल. आणि या बाजूला इकडचं काजू पण लागला आहे. केवढेचे आहेत, काही 2-4 बिया लागतील तर लागतील, पण काजू धरलेत. कलम नाही लागणार एवढे लवकर. कलम आपलं पण इकडे खालीच आहेत, 2 आहेत ती सपाट असली. ह्याला अजून टाईम आहे, कलमांना वेळ जातो. चला लाकडं बांधून घेऊया पटापट.
आपण काय शिंगाड आहे, शिंग आहे ते शिंग. लाकडाची भारी घेतली आहे, आता आई पण घेते. तर मी हे 3-4 मोठी लाकडं घेतलेत. इकडे आईने पण एक भारी बांधली छोटीशी. हे बघा, अशी घ्यायची भारी वलावून, अशी डोक्यावर घेतली की मग असं उठायला होतं. मगापासून खाली एक चढावत आहे ना, गाडी भुरभुर करते. काय माहिती कुठली गाडी आहे ती, धूर निघत होता नुसता. आता ही लालपरी येते ना, याचा ॲक्च्युली टायमिंग आहे 2:15 वाजता ती संगमेश्वरवरून निघायला पाहिजे होती ऑफिशियली. ती 5 वाजता गावात येते, म्हणजे मला वाटतं 4-4:15ला निघाले संगमेश्वरमधून. हीच अडकली होती काय माहिती मग अशी. नाही पण रिक्षासारखा आवाज येत होता. होय, फायनली गाडी आली बाबा. आणि ह्या गाडीचा एक प्लस पॉईंट आहे की ही किती उशीर झाला तरी गाडी मात्र येते. अशी आपली ही लालपरी निवांत येतात. जुन्या ज्या लाल गाड्या होत्या ना त्या दणदणच जातात, ह्या जरा निवांत जातात नवीनवाल्या. मगाशी एक गाडी भुरभुर तर करत होती, काय माहिती ही एस टीच होती काय. आले पण आता फायनली गावात पोचली. चला आपण पण जाऊया, एकात फेरी मारू शकतो आपण परत. 5-5:15 झालेत, हे टाकून येऊ आणि परत एकदा येऊ, म्हणजे तोपर्यंत सूर्यास्त होईल. चला एक फेरी झाली. आणि जी गाडी आली ना ती पुढे नेरदवाडी गेलीच नाही वाटतं. तर आम्ही तर खाली येईपर्यंत ती रिटर्न पण गेली, गावातूनच फिरवली. आणि इकडे दिनेश आणि दीपक यांच्या घराचं काम सुरू आहे, झालं लगभग. म्हणजे वरती आता कौलं तर टाकून झाली, आता आतमध्ये काय कोबा वगैरे करायचं आहे वाटतं. कोंबडी बघा, कोणाची एवढी, पाटलांची काय बघते कोंबडीवाली. लवकर आलीस, एवढा उशीर आली ती. पाऊस जाऊन 2 महिने झाले आणि कारेटी बघा कशी आहेत, अजून जसेच्या तसे आहेत. भरपूर कुंपणाला असतात. मुंबईला हे दिवाळीला विकत घ्यायला लागतात, गावाला काय भरपूर. आणि या इथं तर भरपूरच असतात. ही बघा किती ती कारेट ही लवकर सुकत नाहीत. काकड्या कशा राहतात, काकड्या पण चांगल्या तयार झालेल्या काकड्या जर काढून ठेवल्यात ना तर त्या राहतात. आपल्या घरात पण अजून 1-2 काकड्या आहेत. तसंच ही कारेटी. आवाज येतोय काय, सगळ्या केकाट्या. आता ह्या सगळ्या केकाट्या घरी निघाल्या. आणि हा केकाटी पक्षी असा आहे ना की हे मोकळे सगळं साफ करून टाकतो कावळ्यासारखा. आणि कळपानेच राहतात ॲक्च्युली. म्हणजे एक तुम्हाला पक्षी तो कधी जास्त मिळणार नाही, एकदम 20-25-50 पण असतात एका कळपामध्ये. ग्रुपमध्ये राहणारा पक्षी आहे तो. चला मंडळी, सनसेटचा टायमिंग होतो आहे आणि आपलं पण आता घरी जायचं टायमिंग. आता काय परत नाही यायचं आहे. आईने इकडे गोयला घेतला आहे, बेडा बंद करायला लागेल ना. आता कसं असं जरा मेहनतीचं काम झालं ना रात्री जेवायला पण मजा येते. तर आता हे लाकडं घेऊन जाऊया घरी आणि फ्रेश वगैरे होऊन बघूया, जमलं जरा काकीकडे वगैरे जाऊ राऊंड मारायला. बंटी होता तो पण मुंबईला गेला, सूरज होता तो पण गेला. आता आपण पण 1-2 दिवसात आपण पण जाऊ. परत येणार बहुतेक 31 यावर्षी गावी करायचा विचार आहे. त्याच्या अगोदर इकडे प्रचितगडावर यायचं आहे 27-28 तारखेला. जेव्हा जमेल तेव्हा संवर्धनाच्या कामामध्ये सहभागी व्हायला प्रयत्न करा. बाकी काय पब्लिक तसा बराच असतो, तुमचा पण हातभार लागेल तेवढं चांगलं आहे. चला सध्या तरी घरी जाऊया. चला आता काय आज तरी पायरीकडे काय येणं होणार नाही. गणपती बाप्पांना पण बाय बाय करूया, घरी जाऊया.
चला, मामाने तोडून ठेवलेली म्हणून बरं झालं, ती एक्स्ट्रा होती ती आपण आणतोय, बाकी मामाने नेली. चला, मगाच्या फेरीमध्ये ही 4च लाकडं आणली होती, त्याच्यावरती एक शिंग ठेवलं होतं. आता थोडीशी भरपूर लाकडं होती. ठीक आहे, थोडंफार असते, कारण आईला पण जास्त काही येत नाही ना. आता वजन मग आपलं मीच थोडं जास्त आणलं तर कसं एखादं लाकडू, एखादी फेरी पण कमी होते आणि एखादं लाकडू पण जास्त येतं. हे बंद बघा, पहिल्यांदा रश्या नाही तर दोर वापरायचे. आता ह्या जुन्या साड्या असतात ना, त्याचेच बंद सगळीकडे, हे भातांच्या भाऱ्यांना पण आणि सगळ्यांना पण. आपलं शॉर्टकटमध्ये सगळी कामं, आणि मजबूत असतात, तुटत नाही पटकन. वर्षानुवर्ष पावसात तरी भिजले वगैरे ना तरी पण ते सुटत नाही, चांगले राहतात. घरी येता बघा, आता सनसेटचा चांगला टायमिंग झाला आहे, मस्त झालं आहे वातावरण. आज एकदम छटा आल्या त्या बघा आकाशामध्ये, सगळीकडे बघाल ना तिकडे अशा छान छटा आल्यात. मस्त दिसतोय सूर्यास्त आज, भारी वाटतं एकदम कलरफुल. आणि मेहनत पण आपली आज कलरफुल झालं आहे. ॲक्च्युली पायरीकडनं असेच राऊंड आमचे बरेच होतात, पण वजनाचे राऊंड म्हटलं की कसं थोडंसं सवय नाही ना, आता सवयी तुटल्या, पण तरी पण त्यातल्या त्यात गावाला येऊन जाऊन छोटी मोठी कामं करतो म्हणून सवय आहे, नाहीतर वाट लागली असते. बऱ्याच वेळा शक्यतो मी ट्राय करतो की बाबा कसं काय वजनाची कामं वगैरे थोडीफार करावीत, त्यामुळं मग सवय आहे जरा तशी. आई पण आली बघा, आईने गोयला घेतलेला एक. आईने लाकडं आणायला मला वाटतं 4-5 फेऱ्या गेल्या असत्या, तर थोडंसं 2 फेरीमध्ये बऱ्यापैकी लाकडं आली. लाकडं घेऊन आलो आहे आणि आता टेरेसवरती आलो आहे. हा बघा, इथून जे काय दृश्य दिसतं ना टेरेसवरून, ते अप्रतिम बघण्यालायक आहे. सुंदर वातावरण दिसतं, कारण ॲक्च्युली वरती येतो ना आपण, अप्पर आल्यामुळं अजून भारी वातावरण वाटतं. तर सूर्यदेवांचं कसं आहे माहिती आहे का, आता त्या बाजूला आहेत बघा, हळूहळू होळी वगैरे येईल ना तेव्हा सूर्यास्त इथे होतो, तेव्हा नोट करून ठेवा. आता बघा त्या कोपऱ्याला आहे ना, हळूहळू मग तो इकडे होईल. चला मंडळी, फ्रेश होऊया आणि मग जरा काकीकडे जाऊया. उद्या संडे आहे, तर मग संडेचा काहीतरी प्लॅन वगैरे आहे का बघूया, कारण उद्या संध्याकाळी परत मी मुंबईला निघतो आहे, त्यामुळं मग सकाळचं काहीतरी एकत्रित जेवण वगैरे बघूया. काकीकडे जर होत असेल तर करूया काहीतरी धमाल. चला मंडळी, घरी आलोच होतो, तर इकडे जरा मंदिराची जी टाकी बनवली तिकडे आपल्याला जरा कागद आहे तो व्यवस्थित करायचं आहे. आणि इकडे वरच्या घरात काम सुरू आहे, मोठ्या घराचं चरी वगैरे काढून झाले, हे बघा. चला, अशा टाक्या बनवल्या जातात गावाकडे पाण्यासाठी खास, आता ना. ओके, यांना काय घरी नाही जायचं, घरी नाही जायचं यांना, लेट उचलली का. इकडे घेवडा पण लागायला लागला आता. या बघा शेंगा, घेवड्याच्या शेंगा. इकडे मंदिराचं ॲक्च्युली काम सुरू आहे, तर टाकी बनवली इकडे, त्याचं काहीतरी कागद चटकला आहे. हां हा, काय करायचं, हा वरायचा आहे फक्त. अच्छा, ते हे दगड हिथं होती ते कोणी लकडला का. इकडे पिलरचं काम पण सुरू झालं आहे मंदिराचं. पिलर झाले म्हणजे कसं बाकीचं आहे ना कामं पटापट होतील. हे बघा, तर इकडे मूर्ताचा ॲक्च्युली हा पिलर आहे, इकडे मूर्त ठेवलेलं, आणि बाकीचं आहे ते आता बांधकाम सुरू आहे. इकडचे बाकी आहेत अजून पिलर, हे बघा इकडचं, आणि या बाजूचं पिलर अजून बाकी आहेत काढायचे. इकडचे पिलर तोपर्यंत टाकून घेतलेत एक म्हणजे आता मंदिर पण आपलं लवकरात लवकर होईल. ॲक्च्युली हनुमान जयंती लवकर आले, त्यामुळं मग मंदिराचं काम जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं आहे. चला पटापट तो काही कागद सटकला आहे तो लावून घेऊया. चला मंडळी, मंदिराच्या इथे थोडंसं गेलेलो, बांधकाम सुरू आहे, तर ते पाण्याचं कसं आहे, ती टाकी वगैरे बनवलेली असते, त्याचा कागद सटकला होता, तो करून आलो घरी. आता फ्रेश होऊया. चला मंडळी, पाल बघा, लाईट चांगली असेल ना तर सगळं दिसतंय. हे बघा पिल्लू आहे पालीचं. चला मंडळी, फ्रेश वगैरे झालो आहे,
जरा काकीकडे जाऊन येऊ आणि लाईट जरा दुसरी घेतली आहे. उजेड बघा कसा दिसते, मस्त एकदम क्लीन दिसते सगळं पायाखालचं. अशी लाईट असेल ना तर मग काय चालायला टेन्शनच नाही. मोठा उजेड, पायाखालचं सगळं दिसतंय. आजूबाजूला बघाल ना, आजूबाजूला सगळीकडे अंधार आहे. समोर सूर्यास्त होऊन आता अर्धा पाऊण तास झाला आहे. चला गावाकडे आहे ना, म्हणजे रात्रीचं वगैरे चालाल तर जेवढी चांगली लाईट तेवढं चांगलं, तेवढं तुम्ही सेफ. कारण पायाखालचं दिसलं पाहिजे. आता कसं असं वाटेला वगैरे आहे ना, रस्त्याला वगैरे थोडंसं गरमी असते, मग तेव्हा वाटेवरती आहे ना जरा जनावरं वगैरे यांचे चान्सेस असतात. आता एकदा का महाशिवरात्री झाली, महाशिवरात्रीनंतर आहे ना विंचूंचं प्रमाण भरपूर असतं गावाला. मग ते पाऊस पडेपर्यंत पूर्ण रस्त्याला विंचू असतात, वाटेला विंचू असतात. तेव्हा अशी लाईटी वगैरे जरा चांगल्या घेऊन गावाकडे यायचं. 7 वाजलेत माहिती आहे का, 7ला अजून ना 10 मिनटं आहेत, पण अंधार बघा किती लवकर होतो. थोडं होळीच्या टायमिंगला 7:30 पावणे 8पर्यंत चांगला उजेड असतो. ही कशी पायाखालची वाट आहे ना, दिवसातून 1-2 वेळा तरी येणं जाणं होतं, त्यामुळे काय चालायला काय असं वाटत नाही. म्हणून काय लाईट बीट लावत नाही ते, होय भाग येतात ना. मी लाईट घेऊन आलो, तुम्ही नाही लाईट लावत. मोठी लाईट घेऊन आलो बघा, एकदम चकाचक एकदम. आखी गोरी गोरी दिसते. मग तुला चहा पिऊया, टीव्ही बघता कधी आलात? आता झालो. चला चहा प्यायला या. टोस्ट पण आहे वाटतं सोबत आज, चहा आणि टोस्ट. बुधवार बाजारातले टोस्ट बुधवार चहा. मग आज वेगळे आहेत काय, कामावरचे आहेत टोस्ट. पहिले आई आणायची चणणीचे मासे, अशी कोणतरी आपले 2-3 द्यायचं नाही काय पंक्तीला, मग ते परत डब्यात ठेवायची आणि घेऊन यायची. तेव्हा कुठे काय भेटायचं. आता आपण जातो तेव्हा स्वर्ग दिसतो, असं आहे. तसंच आहे ते. खरोखर स्वर्ग आम्हाला दिसत असेल मेल्यावर, काय माहिती. आताच जगायचं, मजा करायची काय हो. होय, हाच स्वर्ग आहे म्हणायचं. काय कुठली गाव तर मला नेमका माहिती नाही. बोललं मला ही शीतल, तिथं ती एक बाई लाकडाला गेली, आपल्याच रत्नागिरी ह्या भागातच कुठेतरी खालच्या लाकडाला गेली, वाघान तिचा पाय चावला. पकडला तिला? हो पकडला, मग तिनं वराडली ना, पळाला. माणसा होती. होय काय, म्हणजे सोबत बाया होत्या, कोणतरी होती माणसा, वराडली तेव्हा बरोबर आला, तिला पाय सोडला नाही तर तिला खाल्ला नसता. म्हणजे पाय तोडला ना तिचा, पण त्या बायाने जबरदस्ती म्हणजे त्याने पण जिद्द केली. आता बोलतो शृंगापूरला पकडली ना, तसं ना हे बाईचा पाय पकडला ना, त्या बाकीच्या बाया होत्या ते पळाले नाही, त्यांनी पण हडहड जिद्द केली की हिला सोडवायची, हिला खाऊ द्यायची म्हणून नाही, ती सुटली. म्हणून त्या बायाने ना त्याच्याबरोबर मारामारी गेली वाघाबरोबर. पाय ताबड्यात धरला ना तर वळला ना तर फापासला तर वाटतं टाकं पडलं. अच्छा, आहे ना व्यवस्थित. नारकराकडे गेली होती ती आज. काय नाही, भाईंदरची एक पोरगी गेली ना हो काल. आज वाघ भाईंदरला पण वाघ आला होता, 6-7 जणांना फाडला. आणि एका पोरगीचं ना उद्या लग्न होतं रविवारी, तीच पोरगी ऑफ झाली. काल वाघ नेली ना, आज आता ते सिंगापूरचा माणूस आला ना गुरव, तो सांगत होता, मग तो दुपारी 2 वाजल्यापासून तो वाघ बुरकतो आता. हा बुरक ना, आता ते शृंगारपूरला रिस्की झालं, होती रे ती, आता रिस्की झालं. ती जोडी होती. चला मंडळी, रात्रीचे 7:30 वाजलेत, घरी निघालो आहे. आणि सध्या बिबट्यांच्या गोष्टी भरपूर चालू झाल्यात, त्यामुळे असा उजेड तर असणं गरजेचंच आहे. पायाखाली जनावरं ठीक आहेत, बिबटे पण खूप झालेत गावामध्ये. आजूबाजूच्या स्टोऱ्या सगळ्या बाहेर येत आहेत, उजेड भरपूर आहे बघा. ही बॅटरी ॲक्च्युली खास शूटसाठी आणलेली, नाईट शूटसाठी बरी पडते. म्हणजे गोप्रोला कसं नाईटमध्ये आंधळा होऊन जातो गोप्रो कॅमेरा, त्यासाठी ही लाईट मस्त आहे बघा. याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, कोणाला पाहिजे असेल तर मागू शकता ॲमेझॉनवरून.
खेकड्याला वगैरे पण मस्त आहे, पण कसं वॉटरप्रूफ नाही त्यामुळं मग खेकड्यासाठी वगैरे नेणं रिस्की आहे. पडलात बॅटरी मग गेली कामातून. 800 रुपयापर्यंत येते काहीतरी. चला मंडळी, फायनली घरी आलो आहे. तर गोष्टी बोलत होतो आता मी बिबट्यांच्या. खाली गोदडीत पण आपण गेलेलो, तर तात्यांकडे त्याच गोष्टी चाललेल्या. खूप सध्या प्रमाण चाललं आहे. म्हणजे भाईंदरमध्ये जी काय गोष्ट झाली ती भयानकच होती. बिचारे त्या मुलगीचं लग्न होतं आणि ती ऑफ झाली. त्या कुटुंबियांना माहिती नाही सरकार काय देईल नाही देईल माहिती नाही, पण ती कमी तर नाही ना भरून आणू शकत. तर ह्याच्यावर नियंत्रण आणणं लवकरात लवकर गरजेचं आहे. म्हणजे शहराच्या ठिकाणी असं होतं आहे, गावामध्ये तर ठीक आहे, चला बाजूला जंगलच आहेत तर बिबटे तर असणारच आहेत जंगलामध्ये. पण इकडे पण आता एक गेल्या आठवड्यामध्ये आमच्या कारवडल्या गाव आहे, त्या कारवडल्या गावामध्ये बिबट्या विहिरीत पडला होता आणि तो 3-4 दिवसानंतर कदाचित माहिती पडला तो मेलाच. म्हणजे तर तो कुजला होता. तर तेव्हा माहिती पडलं की बाबा आतमध्ये बिबट्या आहे. तर तेव्हा पण वन विभागाला बोलावलेलं आणि मग त्याने तो नेला आणि काय जाळून टाकला वाटतं. त्याच्यानंतर आत्ता परत रिसेंटमध्ये शृंगारपूरमध्ये पण एका घरामध्ये घुसला आणि मग तो रात्र झाली, वन विभाग येतं आणि मग ते बिबट्याला पकडला पिंजऱ्यामध्ये आणि नेला. भाईंदरवाला तर बेशुद्ध करावं लागलं त्या बिबट्याला आणि मग न्यावं लागलं. अशा सगळ्या गोष्टी सध्या घडत आहेत. ॲक्च्युली हे होतं आहे काय, जंगलं आहेत तिकडे भरपूर आहेत. आता आमच्याकडे जंगलं भरपूर आहेत. तर प्रॉब्लेम असा आहे, बऱ्याच ठिकाणची जंगलं आहेत ती सध्या जात आहेत मोठ्या मोठ्या उद्योजकांच्या घशात. आणि माणसाला जो काही विकास हवा आहे सरकारला, त्या विकासाच्या पाठीमागं होतं आहे काय, मोठमोठे रस्ते होत आहेत, मोठमोठ्या जागा बळकावल्या जात आहेत. आता तो एक कुंभमेळ्याचा माहितीच आहे, तो चालला आहे तिकडे जो इश्यू झाडं तोडायचा. हे सगळं जेव्हा आपण त्यांच्या एरियामध्ये घुसतो आहे, मग ते प्राणी कुठे जाणार? मग तिकडचे प्राणी एकतर अशी जी जंगलं आहेत तिकडे शिफ्ट होतात, नाहीतर मग सैरवैर होतात आणि मग शहरामध्ये कुठे पण घुसतात, कारण त्यांची जागा आपण हडपत असतो. अशा सगळ्या गोष्टी सध्या वाढत चालल्यात. याकडे म्हणूनसाठी आहे ना, जागा विकू नका. जेवढं जमेल तेवढ्या आपापल्या जागा ठेवा बॅलन्समध्ये. जागा विकलात की तुम्ही पाहुणेच झाला जाता. त्या जागा कुठे गायब होतात आणि कुठं मग कोणाच्या घशात जातात ते तुम्हाला माहितीही पडणार नाही. त्यामुळं जरी गावात काही जागा विकल्या गेल्या असतील तरी तुम्ही शाने व्हा आणि जागा विकू नका. बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये सांगतो की जागा विकू नका. आपल्याला काही कधी प्रमोशन्स येतात, पण आपण जागा विकण्याचे प्रमोशन्स कधी करत नाही. कारण मंडळी, जो गावाला राहतो, जो गावाला जाणतो ना, तो कधी जागा विकण्याचे व्हिडिओ करणारच नाही. त्याला माहिती आहे की आपली जागा एकदा हातातून गेली ना की मग काहीच उरत नाही. आणि वडिलोपार्जित जर सगळ्यांनी जर असा विचार केला असता की बाबा इथल्या जमिनी विकायच्या आणि कुठेतरी इन्व्हेस्ट करायचं, तर ते आपल्या हाती काय राहिलं असतं का? मग आपण का विचार करतो? आपण एवढे स्वार्थी का झालो आहे? इथल्या जागा विकायच्या आणि मुंबईला रूम घ्यायची. अरे इथं जेवढी तुमची घराची जागा आहे ना, तेवढी ती बिल्डिंगची जागा असते. ते का विचार करत नाही, कळतच नाही. म्हणजे एवढ्याशा घरामध्ये एक बिल्डिंग उभी होते आणि मग तिथं 25, 30, 50 घरं उभी असतात. तिथं तेवढी तुमच्या जागेची व्हॅल्यू काय एवढी मोठी? इकडे आहे तुमचं ते निवांत असता. शेतीची जागा आहे, ती शेतीची जागा तुम्ही आता शेती करत नाहीत, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मग त्याचा अर्थ असा नाही की काय अरे ती पडीक जमीन आहे तर दिलेली बरी, असं नसतं. जमलंच कोणाच्या अडीअडचणी असतात, मान्य आहे. जमलंच तर गावात, गावच्या आजूबाजूला तुमचा रेट सांगा. मग पाहिजे तर तुम्ही दुसऱ्यांकडून रेट करा, बाबा बाहेरून मला एवढा रेट मिळतो आहे, तर कोण गावात इच्छुक आहे का? तर तो रेट घ्या, त्याच्याहून 10 रुपये एक्स्ट्रा घ्या, पण ती जमीन ॲटलिस्ट गावात किंवा गावच्या आजूबाजूच्या लोकांना विका. ती पण एकदम कधी काय इमर्जन्सी असेल तर. अदरवाईज शेवटी काय तुमच्या जमिनीचे तुम्हीच मालक आहेत. आता मी सांगणार तसं कोणीच नाही, फक्त आपलं सांगायचं कर्तव्य करतो आहे. तर त्या जपा. म्हणजे काय होईल की आपल्या जमिनी आपल्याकडे झाल्या तर असं मग कुठे जाणार नाहीत. आणि जे काय चाललं आहे सध्या सगळीकडे जंगलतोड वगैरे बरीच सुरू आहे. मोठे महामार्ग येत आहेत. माहिती नाही, मुंबई गोवा महामार्ग गेले 10-15 वर्ष काय होत नाहीत, पण त्याच्यानंतर बरेचसे कोस्टल रोड होतो आहे. त्याच्यानंतर साकरपा वरून तिकडे अजून एक रोड होता, आमच्या पट्ट्याचे रोड सांगतो. असे मोठे महामार्ग होत आहेत, जलद महामार्ग. त्याच्यात एवढी वृक्षतोड होते आणि त्याच्यानंतर उगाचच आपली आजूबाजूला झाडं लावण्याचं नाटक करतात. झाडं काय ती जगत नाहीत आणि मग त्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार, सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. त्याच्यामध्ये आमचे काय नेते आता म्हणत आहेत ना, या बिबट्यांना काय द्यायचे, बकऱ्या शेळ्या वगैरे द्यायच्या. 1 करोड काहीतरी
1 करोड की समथिंग करोडच्या बकऱ्या द्यायच्या. अरे काय चाललं आहे, कुठलं गणित चाललं आहे, काय याच्यामध्ये सायंटिफिक रिझन आहे, काय म्हणजे वेगळ्याच दिमागाची माणसं सगळी जन्माला आले तसं वाटतंय. असो, आपल्याकडे काय पॉलिटिकला तो विषय न्यायचा नाही, पण थोडा विचार करावा की अरे काय बोलताना तरी थोडा विचार करा की नेमकं काय बोलताय काय नाही. शेळ्या मेंढ्या कुठे तुम्ही देणार तिकडे, त्याच्यामध्ये पण 4-5 मेंढ्या देणार, बाकीच्या सगळ्या शेळ्या मेंढ्या तुम्हीच खाल, तो पैसा तुम्हीच खाल, तुम्हीच पोटं भराल आणि सांगाल बिबट्याने खाल्ला. कठीण आहे सगळं. असो चला मंडळी, आलो थोडं एडिटिंग वगैरे करतो, मग जेवण झोपूया. थंडीचं प्रमाण आहे बऱ्यापैकी, आज पण थंड करावं लागले. आणि लगेच आहे ना, तर 7:30 पावणे 8 वाजलेत ना, 8:30-9 नंतर भरपूर गारठा सुरू होतो अचानक.